गेल्या 2 वर्षांपासून कापडणे गावात उमेश अंबादास शिलावट व राहुल पांचाळ या 2 गावगुंडांनी रस्त्यावर कपडे काढत कोयता फिरवत गावात दहशत निर्माण केली आहे। गावकऱ्यांना होणाऱ्या सातत्याच्या त्रासामुळे गावकरी देखील हैराण झालेत। यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली आणि गावगुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। योगेश पाटील या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली तर त्या दिवशी त्यांनी पूर्ण गावामध्ये 10वीच्या बोर्डांमध्ये सुद्धा कोयता फिरवलेला आहे। या ठिकाणी पूर्ण कोयता फिरवत या ठिकाणी माझ्याजवळ आम्ही फॅमिलीसह लग्नाला जात होतो। माझी गाडी उघडून माझ्यावर हल्ला केला आणि त्याच्या आधी धनगरांची गाडी होती, त्याला ड्रायव्हरला कोयता लावला आणि त्याच्यानंतर ती आमच्याकडे फिरले। जणू काही ते आमची लुटालूट करण्यासाठी त्या ठिकाणी भर चौकात आलेले होते। जसं आम्ही प्रतिकार केला, आम्ही भैयादादा आले, सर्वांनी प्रतिकार करून आमचा सर्व फॅमिलीचा जीव त्या ठिकाणी वाचवलेला होता। हे बघून आमची आई जी होती ती फार अटॅक आल्यासारखी झाली होती, म्हणून आम्ही त्या ठिकाणी निघून गेलो। आणि जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनची वागणूक आम्हाला काही आवडली नाही आहे। त्या ठिकाणी पूर्णपणे विकलेलं पोलीस स्टेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण ज्या सामान्य व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी जात नाही। कारण जेव्हा आम्ही विचारलं की यांच्यावर केसेस किती, तर एवढे झगडे करूनसुद्धा एकही केस त्यांच्यावर नाही आहे। म्हणजे त्याच्या ज्या आरोपींवर त्यांची किती साथ आहे हे आमचं लक्षात आलेलं आहे। या लोकांची नावं काय आहेत नेमकी? राहुल पांचाळ आणि उमेश शिलावट हे नाव आहे त्यांचे। आणि कोयता फिरवणं हे त्यांच्या भरपूर CCTV कॅमेरामध्ये सापडले। आम्ही हे सुद्धा दिलं आहे, आम्ही SP ऑफिसला निवेदन दिलं, त्यांना रिक्वेस्ट केली आहे की जर लवकरात लवकर जर हे केलं नाही तर आम्ही आमचा निर्णय गावकरी घेऊ। कारण पूर्ण हे गाव आहे, त्या गावांचं विचारून घ्या। पूर्ण आम्ही असं किधरून गेलो की आमचा जीव धोक्यात आहे। मुली तिकडनं येतात, त्या मुलींची सुद्धा छेड काढतात, लेडीजांच्या याच्यावर पटुकडे फोडतात। केव्हा काय होऊन जाईल या रस्त्यावर सांगता येत नाही, म्हणून इतकं दहशतीचं वातावरण फक्त 2 जणांमुळे या ठिकाणी कापण्याचं वातावरण बिघडवलं आहे। आणि याला श्रेय याला जे मातवत आहेत ते फक्त पोलीस स्टेशन। सर, माझं नाव कविता योगेश पाटील, मी कापडणे गावातील रहिवासी आहे। आमची तक्रार अशी आहे की ह्या गावात जे 2 गुन्हेगार आहेत, नालायक बंडखोर, त्यांनी मी दिनांक 20 तारखेला लग्नाच्या 40गाव इथे लग्नाला जात होती माझ्या फॅमिलीसह, तर त्यांनी अचानक आमच्या गाडीवर हल्ला केला काही कारण नसताना। म्हणजे आधी ते आमच्यासमोर एक गाडी जी होती त्याला ते कोयता दाखवत होते, त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले आणि असंच म्हणजे काही कारण नसताना ते असेही गावात दहशत माजवत असतात। जेणेकरून या गावातील दहशतीचे वातावरण कमी व्हायला पाहिजे आणि आमचं हे गाव तंटामुक्त गाव आहे। हे आमचं कापडणे गाव धुळे जिल्ह्यातील नावाजलेलं गाव आहे। त्या आमच्या गावात अशा काही घटना घडू नये एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे। नाव ललिता अरुण पाटील, रहिवासी कापडण्याचे। माझं असं एकच म्हणणं आहे की हे जे गुंडखोर आहेत त्यांना हद्दपार करून बाहेर काढायचं आणि ते मुलींना सगळ्यांना त्रास देता आणि त्यांनी जर ॲक्शन घेतलं नाही पोलिसांनी तर आम्ही गावाला सगळे गाव मिळून आम्ही ग्रामपंचायत सगळं आम्ही जे ग्रामसभा सगळे आम्ही भरू आणि जे गाव करतील ते ते आमच्या वगैरे प्रशासनाने ही कारवाई करायची आणि त्यांना गुंडांना हद्दपार करायचं। आणि त्यांनी जे व्हिडिओ टाकलेले होते मालेगाव याच्यावरनं, लहान मुलीच्या याच्यावरनं, त्यांनी काय सांगितलं की बा हे बंडखोरांना शिक्षा द्या, ते स्वतः बंडखोर होऊन ते दुसऱ्यांना शिक्षा देता, यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। मी स्वाती अमोल पाटील, रहिवासी सुरतला राहते, पण हे माझं माहेर आहे। पण जसे की आमच्या काकाश्रींवर जे काही घडलेली हत्या आहे वगैरे, जो त्यांनी हत्येचा प्रकार दाखवला, तर ते नको आहे। कारण की हे आज गाव जर हे असेल तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं गाव आहे। सो त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की आज मुलींसाठी कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील किंवा जाणाऱ्या स्त्रिया असतील, सो त्यांच्यासाठी माझा एकच निक्षेप आहे की गावात असे दंडखोर नको आहेत आपल्याला आणि अशी गुन्हेगारी नको आहे। सो त्यासाठी आज प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक लेडीजला आज बस स्टँडवर न येता जाता भीती वाटते। सो ते नको आहे। पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की त्यांना लवकरात अटक करून किंवा त्यांचा काहीतरी निक्षेप लावावा। गेल्या 2 वर्षांपासून या गावगुंडांकडून होणाऱ्या त्रासाविरोधात ग्रामस्थांनी सोनगीर पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी केल्या। मात्र सोनगीर पोलीस स्टेशनकडून आरोपींवर कारवाई करण्याऐवजी ग्रामस्थांना त्रास दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। यामुळे या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीये। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।